मित्रांनो, ट्रॅकवर तर बरेच लोक गाड्या पळवतात, पण शहराच्या रस्त्यांवर राडा करायला एकच नाव असतं, ते म्हणजे पल्सर. ही आपल्यासोबत आहे पल्सर NS400Z. या गाडीमध्ये इंजिन अपडेट केलंय, त्याच्यामुळे ही गाडी 25,000 रुपयानं स्वस्त झालेली आहे. चला पटकन चेकआउट करूया की या गाडीमध्ये काय काय पाहायला मिळतं. ही गाडी 350 CCची करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला 25,000 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. नवीन प्राइस आहे 1,82,000 रुपये. जिथे GST सेम राहिला असता किंवा 400 CCचं इंजिन मिळालं असतं, गाडी 20 ते 30,000 रुपये अजून महाग मिळाली असती. आज आपल्यासमोर उभी आहे रस्त्यावर धुमाकूळ घालणारी नवीन पल्सर NS400Z. इंजिन 350 CCचं असलं तरी नावात 400 आहे, कारण हा पल्सरचा ब्रँड आहे. जसं कावासाकी किंवा होंडा त्यांच्या ग्लोबल बाईकसाठी करतात. आज आपण या नेकेड बीस्टचे लुक, फीचर्स आणि ड्राईव्ह इम्प्रेशन एकदम आपल्या मराठी भाषेत पाहणार आहोत. लुक एकदम ॲग्रेसिव्ह आहे. तिचे सिनेमॅटिक मस्क्युलर टँक आणि टोकदार स्ट्रीट फायटर डिझाईन बजाजने यात कायम ठेवले. चेसिस आणि संपूर्ण इलेक्ट्रिकल्स लाइटिंग पॅटर्न इतका सॉलिड आहे की रात्रीच्या वेळी गाडी रस्त्यावर जाताना समोरच्या नजरा हटणार नाहीत. तेही वळणावर आणि खड्ड्यात कमालीची स्थिर आहे, कारण फ्रंटला 130 mm ट्रॅव्हल असणारे तगडे USD सस्पेन्शन आणि रिअरला सुद्धा 130 mmचा मोनोशॉक दिलेला आहे. गाडीचा व्हील बेस फक्त 1346 mm आहे. याचा अर्थ ट्रॅफिकच्या गराड्यातून ही गाडी एकदा सापासारखी चपळाईने बाहेर पडते. 165 mmचा ग्राउंड क्लिअरन्स, 805 mmची सॅडल हाईट आणि लांब पल्ल्यासाठी 12 लिटरचा फ्युएल टँक याच्यात मिळतो. तसेच किल स्विच, हॅझार्ड बटन, लाइटिंग बटन, डिजिटल क्लस्टर, रोड, स्पोर्ट्स, रेन, ऑफ रोड मोड्स सोबत USB चार्जिंग. हा मला वाटतं C टाईप द्यायला पाहिजे होता. हाय क्वालिटी स्विचेस, यामध्ये राईड बाय वायर, अंडर चेसी एक्झॉस्ट, असिस्ट अँड स्लीपर कच आणि क्विक शिफ्टर्स, ॲडजस्टेबल लिव्हर्स, LED इंडिकेटर्स, पल्सरचे आयकॉनिक LED टेल लाईट्स. एवढे फीचर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत. जितका स्पीड महत्त्वाचा तितकी सेफ्टीच महत्त्वाची. फ्रंटला 320 mmचा महाकाय डिस्क ब्रेक, 110/70/1700 टायर्स, मागे 230 mmचा डिस्क, सोबतच 150/60/17चे जाड टायर्स, जे या गाडीला अत्यंत जबरदस्त ब्रेकिंग प्रोव्हाइड करतात. आता वळूया या गाडीच्या हृदयाकडे, म्हणजेच इंजिनकडे. इंजिनचा स्ट्रोक 60 mm वरून 56.1 mm करून क्षमता 349 CC वर आणली आहे. क्षमता कमी झाल्यावर पॉवर 3 ते 4 PS घटणार असा अंदाज होता, पण बजाजच्या इंजिनियर्सनी म्हणजेच R&D टीमने जादू केली आहे. हा ड्रॉप फक्त 2.4 PS वर रोखला आहे. आता हे लिक्विड कूल्ड इंजिन 40.6 PS ची मॅक्झिमम पॉवर ॲट 9000 RPM आणि 33.2 NMचा टॉर्क 7500 RPMला जनरेट करते, जे 6 स्पीड गिअर बॉक्सशी जोडलेले आहे. ही गाडी डॉमिनरसारखी संत किंवा लिनियर चालत नाही. ही एक रेव हॅपी मशीन आहे. म्हणजेच या इंजिनला जितकं जास्त ताण आलं ही गाडी जास्त वेड्यासारखी पळते. याचे थ्रोटल मॅप्स इतके ॲग्रेसिव्ह आणि आक्रमक आहेत की थ्रॉटल किंचित पिळला तरी मिळणारा टॉप एंड पॉवरचा झटका तुम्हाला थेट ॲड्रेनालिनचा रश देतो. रस्त्यावरील लहान मोठे खड्डे, स्पीड ब्रेकर्स हे सस्पेन्शन अतिशय सहज शोषून घेतात. हाय क्वालिटीचे आहेत बरं का. रायडरला कमालीचा कम्फर्ट देतात. याची हँडलिंग मित्रांनो जबरदस्त आहे, कारण या गाडीचं वजन आहे 176 किलोचं आणि व्हील बेस लहान असल्यामुळे ट्रॅफिकच्या गराड्यातून ही गाडी एखाद्या सापासाठी बाहेर निघते. ब्रेकिंग तर अतिशय जबरदस्तच आहे. ड्युअल चॅनल ABS दिलेला आहे. 320 mmचा डिस्क आहे. ब्रेकचा बाईट आणि फीडबॅक अतिशय सॉलिड आणि आत्मविश्वास देणारा आहे. मागील टायर रुंद आहेत. लहान व्हील बेस असल्यामुळे वळणावर आणि घाटात गाडी जास्त झुकताना म्हणजे लीन करता रस्त्याला घट्ट पकडून ठेवते. कॉर्नर्सवरही ही गाडी चालवणे म्हणजे प्युअर जॉय आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत ही बाईक अवघ्या 2.8 सेकंदात 0 ते 60चं स्पीड पकडते. 6.8 सेकंदात 0 ते 100चा टप्पा पार करते. 156चं मॅक्झिमम स्पीड आहे मित्रांनो. ही बाईक लुकच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे अपडेट केलेली नाही आहे. हा एक निगेटिव्ह तुम्हाला नक्कीच वाटू शकतो. पॉवर काढण्यासाठी इंजिन सतत 9000 RPMच्या आसपास तुम्हाला ओढावं लागतं आणि 6500 RPM इनिशियली तुम्हाला टॉर्क मिळणार होता, तो आता 7500वर शिफ्ट झालेला आहे. यामुळे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना थोडं तुम्हाला गिअर डाऊनशिफ्ट करावं लागतं. पण मित्रांनो, वेट कमी असल्यामुळे एवढं मॅनेज करणं तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही आहे. निगेटिव्हमध्ये हेच दोन आहेत. टॅक्स वाचवण्यासाठी इंजिन CC कमी केलं असलं तरी बजाजनं या गाडीचा ॲग्रेसिव्ह लुक, बॅड ॲस पल्सर आत्मा तसाच ठेवलेला आहे. याची चांगली गोष्ट अशी झाली की आता ही गाडी जो 25,000 रुपयानं स्वस्त झालेली आहे. नवीन एक शोरूम आहे 1,82,000 रुपये आणि ऑन रोड जाईल जवळजवळ 2,27,000 रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं फीचर्स तेच, थोडंफार इंजिन CC कमी करून गाडी तुम्हाला अशी दिले जी सेगमेंटमध्ये दुसरी कुठलीही गाडी मिळणार नाही.
एवढी ही स्वस्त गाडी आहे. जर तुम्हाला मित्रांनो दैनंदिन वापरासाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी गाडी हवी असेल आणि हायवेवर राडा करायला सुद्धा तुम्हाला एक ॲग्रेसिव्ह गाडी पाहिजे असेल तर बजाज पल्सर NS400Z तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता. मी माझे काही पॉझिटिव्स निगेटिव्स या गाडीबद्दल शेअर केलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं या गाडीबद्दल नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसरी, नेक्स्ट टाईम तुम्ही कोणती गाडी आमच्याकडून एक्सपेक्ट करता जी आम्ही रिव्ह्यू करू नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.